विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षेतील महत्त्वाचा घटक आर्टिकल्स अभ्यासणार आहोत। आर्टिकल्स म्हणजे उपपदे। जसं एखाद्या नावाच्या अगोदर आपण पद वापरतो, अगदी तशाच प्रकारे नावाच्या समोर आर्टिकल्स म्हणजे उपपदे वापरले जातात। सदर व्हिडिओ आपण केवळ 5वी स्कॉलरशिप अभ्यासक्रमावर आधारितच बनवत आहोत, त्यामुळे जास्तीची माहिती आपण यामध्ये घेणार नाहीत। आर्टिकल्स म्हणजे उपपदे। याचे दोन प्रकार आहेत, एक डेफिनेट आर्टिकल्स आणि दुसरा इनडेफिनेट आर्टिकल्स। डेफिनेट आर्टिकल्समध्ये द चा वापर केला जातो, तर इनडेफिनेट आर्टिकल्समध्ये ए आणि एन यांचा वापर केला जातो। आता हे आर्टिकल्स लावायचे कोठे असतात? नावाच्या पुढे, म्हणजे नाऊनच्या बिफोर म्हणजे नावाच्या अगोदर ही आर्टिकल्स वापरली जातात। कुठल्या नावाच्या अगोदर? जे एकवचनी नावासोबत ए आणि एनचा वापर होतो, हे लक्षात घ्यायचं। कुठल्या एकवचनी नावासोबत? इंग्रजीमध्ये सिंग्युलर काउंटेबल नाउन जे आहेत त्याच्या अगोदर आपण ए किंवा एनचा वापर करतो, हे लक्षात ठेवावे। परंतु द चा वापर करण्यासाठी काही नियम असतात, परंतु स्कॉलरशिपच्या अभ्यासक्रमासाठी आपल्याला स्पेसिफिक और युनिव्हर्सली नाउन जी आहेत त्यासाठीच आपण द चा वापर करणार आहोत। म्हणजेच एखादी निश्चित वस्तू दाखवण्यासाठी, त्रिकालबाधित सत्य असेल किंवा वस्तू असेल, एकमेव वस्तू असेल, नदी, ठिकाण, पदार्थ, पर्वत, हे दाखवण्यासाठी द चा वापर केला जातो। आता यामध्ये सिंग्युलर काउंटेबल नाउन यामध्ये एकवचनी नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल व त्याचा उच्चारही व्यंजनासारखा होत असेल तर त्यापुढे ए लावतात। म्हणजेच व्यंजन म्हणजे काय? इंग्रजीमध्ये कॉन्सोनंट साऊंड, याला आपण व्यंजने असे म्हणतो। म्हणजेच क, ख, ग, घ पासून ज्ञानेश्वराच्या ज्ञेपर्यंत जी अक्षरे आहेत ती झाली सर्व व्यंजने, म्हणजेच कॉन्सोनंट साऊंड। इंग्रजीमध्ये ए, ई, आय, ओ, यू सोडून जी काय ए पासून झेड पर्यंतची अक्षरं आहेत याला आपण कॉन्सोनंट साऊंड म्हणतो, आणि याच्या सुरुवातीला ए या आर्टिकलचा वापर केला जातो। जसे की उदाहरण जर पाहिलं, अ कॅट, अ बुक, अ कार, अ टेबल, अ फ्रेंड, अ चेअर, अ हाऊस, अ ट्री, अ चाइल्ड, अ हॉर्स, एक्सेट्रा एक्सेट्रा। आता आपण जर एकवचनी नामाची सुरुवात स्वरापासून होत असेल, स्वर म्हणजे मराठीत जसं अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा आणि ए आणि ऑ ही 14 खडीतले, परंतु इंग्रजीत 5च स्वर आहेत, ए, ई, आय, ओ, यू। म्हणजेच जर एकवचनी नामाची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू या अक्षराने होत असेल तर त्याच्या पुढे आपल्याला एन या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे। म्हणजेच एन ॲपल, एन आयडिया, एन आवर, एन आइसलँड, एन एग्स, एन ऑरेंज, एन अम्ब्रेला, एन एलिफंट, एक्सेट्रा अँड एक्सेट्रा। आता द चा वापर करण्यासाठी द चा वापर तर आपण सिंग्युलर काउंटेबल नाऊन दुसऱ्या नाऊनसोबत सुद्धा करू शकतो, परंतु त्यासाठी काही नियम असतात। आपल्याला स्कॉलरशिपसाठी महत्त्वाचे नियम आहेत। स्पेसिफिक और अनयुनिव्हर्सली नाऊनची जी नाऊन्स असतात त्यासाठी द चा काय केला जातो? वापर केला जातो। म्हणजेच निश्चित वस्तू दाखवायची, त्रिकालबाधित सत्य किंवा वस्तू दाखवायची, एकमेव वस्तू दाखवायची, नदी दाखवायची, ठिकाण दाखवायचे, पदार्थ दाखवायचा आहे, त्यासाठी आपण काय करतो? द चा वापर करतो। जसं की द सन, द मून, द गंगा, स्पेसिफिक नेम, द ओशियन, द मूवी, स्पेसिफिक मूवी दाखवायचं असेल तर, द हिल, द सिटी, द बुक, स्पेसिफिक बुक जर आपल्याला सांगायचं असेल एक विशेष, द डॉग, द कार, स्पेसिफिक कार दाखवायची असेल तर यासमोर आपण द चा वापर करतो। म्हणजेच आर्टिकल्स ही ए, एन आणि द या 3च प्रकारे वापरली जातात। ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे। आणि जर समजा एकवचनी नामाची सुरुवात जर व्यंजनाने होत असेल, व्यंजन म्हणजे ए पासून झेड पर्यंतचे स्वर सोडून ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर सोडून जर होत असेल आणि त्याचा उच्चारही तसाच होत असेल तर त्याच्या अगोदर आपण ए या आर्टिकलचा उपयोग करायचा आहे। त्याचबरोबर जर एकवचनी नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल आणि त्याचा उच्चारही स्वरासारखा येत असेल तर त्या ठिकाणी आपण एनचा वापर करायचा
आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपण थोडं महत्त्वाचं पाहू. ए उपपद वापरायचे काही नियम असतात. ए हे उपपद एकवचनी सामान्य नामापूर्वी वापरतात, परंतु विशेष नामापूर्वी हे उपपद वापरले जात नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी. म्हणजे अ गर्ल असू शकते, परंतु गर्लचं जर विशेष नाम असीमा असेल तर असीमा होऊ शकत नाही. दुसरा नियम सांगतो, अनकाउंटेबल नावासमोर ए हे उपपद वापरले जात नाही. जसं की अ बॉटल, अ सिलेंडर होऊ शकते, परंतु येथे अ वॉटर, अ गॅस होऊ शकत नाही, कारण की हे अनकाउंटेबल्स नाऊन आहेत. तिसरा नियम सांगतो, स्वराने सुरू होणाऱ्या परंतु त्या स्वराचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर ए हे उपपद वापरले जात नाही. जसं की अ युनिव्हर्सिटी, अ युनिफॉर्म, अ युनियन, अ युनिट एक्सेट्रा. आता आपण ॲन हे उपपद वापरायचे नियम पाहूयात. ज्या सामान्य नामाची सुरुवात स्वराने होते ते सामान्य नाम काउंटेबल नाऊन पाहिजे, ते नाम एकवचनी पाहिजे. सामान्य नामाची सुरुवात एच या व्यंजनाने होऊन त्याचा उच्चार स्वरासारखा होत असेल तर ॲनचा वापर होतो, ही गोष्ट लक्षात ठेवावी. जसे की ॲन आवर, ॲन ऑनेस्ट. शेवटी आपण दच्या वापराचे नियम पाहू. द हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी किंवा अनेकवचनी असले पाहिजे. ते नाम काउंटेबल किंवा अनकाउंटेबल पाहिजे. जगातील एकमेव वस्तूच्या नामापूर्वी हे आर्टिकल वापरले जाते. सूर्यमालेतील वस्तू असतील जसे की द स्टार, द अर्थ, द ज्युपिटर. पर्वताच्या नावापूर्वी हे आर्टिकल वापरले जाते. द हिमालया, द सह्याद्री, द सातपुडा एक्सेट्रा. दिशांच्या नावापूर्वी सुद्धा या आर्टिकलचा उपयोग होतो. द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, द नॉर्थ, द राईट, द लेफ्ट. त्यानंतर धर्मग्रंथांच्या नावापूर्वी सुद्धा द या आर्टिकलचा वापर केला जातो. जसं की द महाभारत, द रामायण. त्याचबरोबर नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा या द आर्टिकलचा उपयोग केला जातो. जसे की द गोदावरी, द गंगा, द ब्रह्मपुत्रा एक्सेट्रा. त्याचबरोबर क्रमवाचक संख्यांच्या नावापूर्वी सुद्धा द या आर्टिकलचा उपयोग केला जातो. द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड एक्सेट्रा. त्यानंतर सागराच्या किंवा समुद्राच्या नावापूर्वी सुद्धा द या आर्टिकलचा उपयोग केला जातो. जसे की द सी, द अरेबियन सी, द पॅसिफिक ओशियन एक्सेट्रा. अशा प्रकारे आज आपण उपपद वापरायचे नियम समजावून घेतले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.